12 जुलै 1961 रोजी दुपारी 11:15 वाजता मोरेश्वरला सैतान भेटला. श्रोते हो, वाचक हो, मित्र हो, रसिक हो, संसोहम या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. 2025 या नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. या आधीची जी कथा होती, एक होती मंदा. ही कथा 1961 नंतरच्या पुण्यातली कथा होती. आता आपण आणखी मागे जाऊयात. 1961च्या आधीचं पुणे. 1961चा पानशेतचा पूर आणि त्यानंतर बदललेली परिस्थिती याबद्दल अनेकांनी अनेक पद्धतींनी लिहिलंय. अनेक प्रकारचे रिपोर्ट्स आलेले आहेत. पानशेतचं धरण फुटलं आणि त्यानंतर खडकवासल्याचं पण फुटलं आणि पुण्याचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून गेला. आजच्या कथेमध्ये 61च्या आधीची परिस्थिती आणि 61च्या नंतरची परिस्थिती आणि एका व्यक्तीच्या स्वतःच्या नजरेतून त्या परिस्थितीत घडलेला बदल, त्याच्या मानसिकतेत घडलेला बदल हा अतिशय अप्रतिम रीतीनं वर्णन केलेला आहे. आयुष्यात आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी शॉर्टकट मारणारे अनेक माणसं आपण आजूबाजूला पाहिली असतील, पण आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी नकळत आपण सैतानाच्या अधीन होत आहोत हे न कळलेला एक हतभागी जीव आपल्याला या कथेत दिसणार आहे. नारायण धरप त्यांच्यासारख्या अद्वितीय प्रतिभा लाभलेल्या लेखकाचं या घटनेला सामोरं जाणं हे आपल्याला स्तिमित करून टाकेल. एक वेगळीच नजर आपल्याला या घटनेकडे पाहण्याची मिळेल. प्रायश्चित्त. 12 जुलै 1961 रोजी दुपारी 11:15 वाजता मोरेश्वरला सैतान भेटला. त्याचं रूप अकराळ विक्राळ होतं, पण अगदीच अनपेक्षित होतं. त्याचा रंग मातट लाल होता, शरीर पाण्याचं होतं, विस्तार मैलांचा होता. पानशेत प्रलयाचं पाणी पुण्यात पसरलं होतं. त्या पाण्याच्या रूपानं मोरेश्वरला सैतान भेटला. फेसाळणारा, रक्तवर्णी, घातकी. आठवत होतं तेव्हापासून मोरेश्वर आपल्या आत्याबाईकडेच राहत होता. त्यांचंही वडिलांशी सख्खं नातं नव्हतं, दूरची बहीण लागत होत्या. आत्याबाईंनी मोरेश्वरला दत्तक घेतला नव्हता. मोरेश्वर 13-14 वर्षांचा होईपर्यंत त्या तसा विचार बोलूनही दाखवत असत. त्यानंतर मात्र त्यांनी तो विषय काढलाच नव्हता. मोरेश्वर शाळेत आणि इतर कागदपत्रात आपलं नाव मोरेश्वर लक्ष्मण देव असं लावत असे, पण त्याच्या मनात पुढच्या लक्ष्मण आणि देव या शब्दांना कधी अर्थच आला नाही. त्याला वडील आठवत नव्हते. खुणेसाठी सुद्धा त्यांचा फोटो घरात कुठे नव्हता. आत्याबाईंनी काय वर्णन केलं असेल तेवढीच त्यांची माहिती. शेवटी त्या पुसट मनोचित्रालाही काही अर्थ राहिला नाही. देव या नावाचे अनेक लोक त्याला भेटले होते, पण त्यांच्या नात्यातलं कोणी नाही. आत्याबाई श्रीमती जोशी असं नाव लावत असत, पण त्यांनाही कोणी जवळचा नातेवाईक दिसत नव्हता. शेवटी काय, दोघं ते दोघंच. एखाद्या कुत्र्याच्या किंवा मांजराच्या पिल्लाला पाळावं, खायला प्यायला देऊन मोठं करावं, तसा आत्याबाईंनी मोरेश्वरला वाढवला होता. त्यांनी चुटकी वाजवली की त्यानं शेपूट हलवावं अशी त्यांची अपेक्षा होती. तसे त्या बोलूनही दाखवत. त्यानं जरा वांडपणा केला तर हिसका द्यायला त्यांच्या हातात पैशाची साखळी होतीच. मोरेश्वरच्या मनातली ही पोरकेपणाची, अनाथपणाची, एखाद्या आश्रितासारखं वाढत असल्याची भावना कधीही दूर झाली नाही. आत्याबाईंना आपल्या वागण्यात कधीही काही गैर वाटत नव्हतं. मोरेश्वरला त्यांनी आपल्या घरी आणलं नसतं तर त्यांना कोणी दोष दिला नसता. त्यांची ती जबाबदारी नव्हतीच. त्यांच्या मते त्या मोरेश्वरावर मोठेच उपकार करत होत्या. त्याची जाणीव त्यांना सतत ठेवायला हवी असं त्यांना वाटत असावं. स्वतःचा मुलगाही त्यांनी कदाचित असाच वाढवला असता. त्यांना मुलगा झालाच नाही. यजमानांनी जाताना मागे गडगंज पैसा तेवढा ठेवला. पैशासारखी शक्ती नाही. पैशानं माणसाला मोठेपणा येतो, अंगी सर्व गुण येतात. हा पैसा आणि त्याबरोबर आलेली सत्ता आत्याबाईंनी हाती घट्ट धरून ठेवली होती. आजच्या जमान्यात हुशारी शाळेतील मार्कांवरून ठरवली जाते. त्या दृष्टीनं मोरेश्वर खासच हुशार नव्हता. मॅट्रिक व्हायला त्याला 3 वर्ष लागली. त्याला इतर आवडीनिवडी, छंद, गुण काही होते का नाही याचा कोणी तपासही केला नाही. लहानपणी त्याला चित्र काढायची हौस होती. आवाज चांगला होता, गाणंही आवडायचं, पण या अवांतर गोष्टींना कधी फुलोरा आलाच नाही.
त्यांची बीज रेताड जमिनीत सुकून गेली. वय वाढत होतं, शरीराच्या गरजा वाढत होत्या. त्याच्या आणि आत्याबाईंच्या विचारात एका पिढीचा फरक होता. सिगारेट, सिनेमा, सूट, मोरेश्वरला या गोष्टी नैसर्गिक आणि आवश्यक वाटत होत्या आणि आत्याबाईंना त्या चैनीच्या, ख्याली खुशालीच्या, व्यसनाच्या सवयी वाटत होत्या. तडजोड अशक्य होती. वयाबरोबर बुद्धीही वाढत होती. पैशा करता आत्याबाईच्या मर्जीवर अवलंबून असणारं आपलं परावलंबी जीणं त्याला आता जहरीपणानं जाणवलं. मला जर असं जनावरासारखं दाराशी ठेवायचं होतं तर घरी आणलंच कशाला, तो वैतागून विचार करी. आपल्या या विचारात आत्मविश्वासाच्या अभावाचा भाग आहे हे मात्र त्याच्या कधी ध्यानातच आलं नाही. आणि आत्याबाई ही मनाशी नवल करत असत. या मोरेश्वरला आपण लहानाचा मोठा केला तरी कशासाठी? आईबापा वाचून पोरका झालेला मोरेश्वर, त्याला आपण घरात घेतलं नसतं तर रिमांड होममध्ये वाढला असता. कुणास ठाऊक पुढे कसा निघाला असता तो. पण त्याला कुठं आपल्या नशिबाची जाणीव आहे? घरदार, मायेचं माणूस, शाळेची, अभ्यासाची सोय, त्याला कशाचं चीजच वाटत नाही. सगळे श्रम, पैसे पाण्यात गेले. एवढ्या खस्ता खाल्ल्या, त्याची जरा तरी चाड राखायची की नाही? सारखे पैसे 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 काय झाडाला लागले? स्वतःला एक दमडी कमवायची अक्कल नाही. स्वतः कमवायला लागल्याशिवाय कळायचं नाही की पैसा पैसा गाठीला लावायला कसा रक्ताचा घाम करावा लागतो ते. 1954 मध्ये वयाच्या 19व्या वर्षी मोरेश्वर मॅट्रिक झाला. आत्याबाईंना खरा आनंद झाला. कधी नव्हे ते त्या दिवशी मोरेश्वराशी अगदी प्रेमानं वागल्या. मोरू, असाच यश मिळवत जा बाबा. आम्ही तुला बोलतो ते तरी आपुलकी पाहिज ना. मी आज आहे, उद्या नाही. पैसा आहे तो तुलाच मिळणार आहे, पण जगात नुसतं पैशानं भागत नाही. अंगी 4 कला असाव्यात, व्यवहाराचं ज्ञान असावं. साचलेला पैसा जन्मभर पुरत नाही मोरू. असाच शिक, पास हो, मोठ्या परीक्षा दे, त्यात मला आनंद आहे. तुझंही कल्याण आहे. यापुढं चांगलं वागण्याचा मोरेश्वरनं निश्चय केला देखील. पण असे निश्चय अनेक लोक करत असतात, पाळतात फारच थोडे जण. पण म्हणून निश्चय करणारे अप्रामाणिक असतात असं खासच नाही. त्या क्षणापुरते ते अगदी प्रामाणिक असतात. मोरेश्वरच्या नशिबानं त्याला पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळाला. त्याची जाड पुस्तकं, हत्यारांची पेटी, ड्रॉइंगची उपकरणं, T² ड्रॉइंग बोर्ड इत्यादी पाहून आत्याबाईंची खात्रीच झाली की मोरेश्वर आता इंजिनियर होणार. मोरेश्वर मनातून पुरा घाबरला होता. इतरांसारखा तोही बेछूटपणे बोलत होता, पण खरा कस लागायची वेळ येताच मनानं कच खाल्ली होती. पहिली टर्म संपायच्या बेतात आली असताना एक भयंकर गोष्ट घडली. एका सकाळी 10च्या सुमारास आत्याबाई रिक्षानं पॉलिटेक्निकवर हजर झाल्या. मोरेश्वरला ही कल्पनाही नव्हती. प्रिन्सिपल कडून त्याला बोलावणं आलं आणि तो त्यांच्या खोलीत गेला तेव्हा त्याला आत्याबाई दिसल्या. अद्ययावत ऑफिसात अगदी अस्थानी वाटणारी मूर्ती. प्रिन्सिपॉल समोर त्या अगदी निशंकपणे बसल्या होत्या. मोरेश्वर स्तंभित होऊन त्यांच्याकडे पाहत उभा राहिला. प्रिन्सिपॉल आणि दारापाशी उभा असणारा पिऊन, दोघांच्या चेहऱ्यावर एक अस्फुट हास्य होता. बसा देवा बसा, प्रिन्सिपॉल म्हणाले आणि मोरेश्वर अवघडल्या अंगानं एका खुर्चीवर बसला. ऑफिस मधली ती 20 मिनिटं म्हणजे त्याला शुद्ध यमयातना वाटल्या. एकदाही त्यानं मान वर केली नाही. तोंडानं हं शिवाय एक शब्दही उच्चारला नाही. रागानं आणि शर्मेनं त्याचा चेहरा लालीलाल झाला होता. आत्याबाई इथे आल्या हे एक, पण त्याहूनही भयंकर आता ही गोष्ट जगजाहीर होणार. पहा त्या साल्या पिऊनचा चेहरा पहा. प्रायश्चित्त प्रकरण 2. ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तो परत क्लासमध्ये, वर्कशॉपमध्ये गेलाच नाही. या भयानक प्रसंगानंतर तो इतरांना तोंड कसं दाखवणार? पालक आले होते पाल्याच्या प्रगतीची चौकशी करायला. हा हा. त्या संध्याकाळी त्याचं आत्याबाईंशी पहिलं खरं भांडण झालं. मोरेश्वर तावातावानं बोलत होता, पण आत्याबाईंना त्याच्या रागाचं कारणच कळत नव्हतं. त्या पुन्हा पुन्हा म्हणत होत्या, अरे मोरू, काय झालं मी तिथे आले तर? शाळेत नव्हते का तुझ्या येत? 200-200 रुपये मोजते मी. काय चाललंय पाहायला नको का?
तुला कसं सांगू आत्या, ती काय शाळा आहे का, कॉलेज येते, असला खेडवळपणा चालायचा नाही तिथं. मी पोरांना तोंड कसं दाखवू? आत्याबाई यावर मात्र उसळल्या. तुला माझी लाज वाटायला लागली होय रे. तिन्ही त्रिकाळ इथे खादडतोस तेव्हा नाही शरम वाटत? अनाथासारखा उकिरड्यावर पडला असतास म्हणजे समजलं असतं. दाण्या दाण्या करता भीक मागावी लागली असती म्हणजे डोळे उघडले असते. दिवटा कुठला. तोंडाशी आलेले अपशब्द मोरेश्वरने मागे घेतले, पण रात्रभर त्याच्या मनात हे विषारी शल्य होतच. रात्रीच्या काळ्या अंधारात त्याची वाढ झाली. त्याचा भयानक विस्तार त्याचं मनोपटल अंधारून टाकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कॉलेज गेटपर्यंत आला. पोर्चमध्ये पोरांचं टोळकं उभं असलेलं त्याला लांबूनच दिसलं आणि त्यानं सायकल तशीच पुढे नेली. आत जाण्याची, त्यांच्यात मिसळायची त्याची हिंमतच होत नव्हती. शर्मेनं त्याचा जीव घाबरा होत होता. त्या दिवशी तो कॉलेजमध्ये गेलाच नाही. सगळा दिवस त्यानं पार्कमध्ये काढला आणि संध्याकाळी चरफडत तो घरी परत आला. दुसऱ्या दिवशीही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. कॉलेज जवळ यायला लागलं तशी मोरेश्वरच्या मनात चलबिचल सुरू झाली. सायकलच्या पेडलवर पाय जड व्हायला लागले. का ते त्याला कळत नव्हतं, पण कॉलेजमध्ये जायला त्याचं मन भयंकर बिथरत होतं. तो त्या दिवशीही कॉलेजला गेला नाही. खरं म्हणजे पुढे त्यानं कॉलेजच सोडून दिलं. आत्याबाई त्याला नाही नाही ते बोलल्या. तो उलटून असा काही बोलला नाही, पण आपला हटवादीपणाही त्यानं सोडला नाही. शेवटी आत्याबाईंनीच माघार घेतली. त्या रागानं कडाडल्या, नसलं जायचं तर नको जाऊस कॉलेजला, पण करणार तरी काय आहेस? काही काम धंदा नोकरी चाकरी तरी पाहणार आहेस का नाही, का आपला पोळासारखा चरत राहणार आहेस? बघतो ना नोकरी, मोरेश्वर म्हणाला आणि 4-5 ठिकाणी बिचकत त्यानं कामासंबंधी विचारलं सुद्धा. त्याला कोणी दाराशी सुद्धा उभं केलं नाही. नोकरीचं तर दूरच राहिलं. दिवसामागून दिवस चालले होते. वयाची 20शी उलटली, 25शी आली. नाही म्हणायला 2-4 ठिकाणी मोरेश्वरनं नोकरी केलीही. त्याच्यासारख्या अनक्वालिफाईड माणसाला पगार तो कितीसा मिळणार? या पगारात तर त्याला असमाधान होतंच, पण मनात हल्ली हल्ली एक नावाच विचार पुन्हा पुन्हा यायला लागला होता. पुढे मागे आत्याबाई त्यांची इस्टेट मलाच देणार आहेत. मग आत्ता रोज 7-8 तास मान मोडून घाम गाळून काम करायची जरुरी तरी काय आहे? त्याच्या पगाराच्या दिवशी जेव्हा तो नोकरीत असेल तेव्हा त्या दोघात हमखास खटका उडायचा. 150-200 जे काय मिळत असतील ते त्यानं जसेच्या तसे त्यांच्या हवाली करावं अशी त्यांची इच्छा. चहा, पान, सिगरेट, हॉटेल, सिनेमा, परीट, मोरेश्वराची यादी केवढी तरी मोठी असायची. आणि पुन्हा पैसे जवळ ठेवायला हवेत. समजा उद्या नोकरी गेलीच, आत्याबाईंजवळ ₹1-2 रोज रोज तोंड वेंगाडायला नको. दोघं एकमेकांचा द्वेष करायला लागले होते, पण दोघांनाही एकमेकांची जरुरी होती. आधी आपुलकी असते आणि मगच तिचं रूपांतर द्वेषात होतं. या द्वेषाच्या दुव्याच्या आधारानंच ते दोघं टिकून होते. दोरीची टोकं परस्पर विरुद्ध दिशेला ताणलेली असतात तेव्हाच दोरीत सामर्थ्य येतं. वय वाढत गेलं तशी मोरेश्वराची उंची खूप वाढली, पण त्या मानानं तो शरीरानं भरला नाही. पाठीला थोडासा बाकही आला होता. डोळे पहिल्यापासूनच मोठे होते. उबट चेहऱ्यात ते आणखीच मोठे दिसायला लागले. हे डोळे नितळ शांत असे कधी दिसलेच नाहीत. अपयशानं आलेल्या न्यूनगंडाचा दृष्टीवर जणू एक राब चढला होता. अधूनमधून लग्नाचाही विचार मनात येत होता. इतका स्पष्टपणे नाही, पण स्त्रियांविषयी मनात उत्सुकता, अभिलाषा उत्पन्न झाली होती. हा विचार मनात आला तरी मोरेश्वरला शरमल्यासारखं वाटायचं. ऑफिसात काम करणारे समवयीन लोक, पोरी आणि बायका या विषयावर अगदी मोकळी मतं प्रदर्शित करीत. मोरेश्वर त्यात कधीही भाग घेत नसे. त्याला सोवळा म्हणून ते चिडवीतही असत, पण त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे त्याचं अगदी बारीक लक्ष असायचं. ही अपुरी, विकृत आणि अतिशयोक्तीची माहिती ऐकून त्याचं अननुभवी मन अस्वस्थ व्हायचं. कधी कधी तर शरीर अगदी आगीवर धरलं गेल्याची तीव्र संवेदना व्हायची. असा हा मोरेश्वर, वय वर्ष 25, कृश, उंच शरीर यष्टीचा. आत्याबाईंबद्दल मनात एक राग धरून असणारा, त्यांनाच आपल्या सर्व अपयशाचं कारण समजणारा, पैशांची चटक लागलेला,
व्यसनं लहान सहान पण जीवाला सारखी छळणारी. त्याच्यावर आणखी एक आपत्ती ओढवली. आत्याबाईंचे डोळे बिघडले होते. दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू पडले होते. 1959 साली एका डोळ्याचं ऑपरेशन झालं. ते अयशस्वी झालं. तो डोळा जवळजवळ कामातून गेला. दुसऱ्या डोळ्यातला मोतीबिंदू पिकायला अजून अवकाश होता. आत्याबाईंच्या जीवाची घबराट होत होती. तोही डोळा गेला तर त्या ऑपरेशनबद्दल काहीच बोलत नव्हत्या. मोरेश्वरला मात्र त्यांना हाती धरून बाहेर देवाला, डॉक्टरकडे असं न्यावं लागत होतं. त्यांची असहाय्यता हाच त्याचा मोठा शत्रू झाला होता. मनातला राग मनातच ठेवावा लागत होता. तो त्याच्या खोलीत बसलेला असायचा आणि वृद्ध आंधळ्या आत्याबाई ठक 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 आवाज करत हातानं खाणाखुणा चाचपत घरभर हिंडत असायच्या. मोरू, आहेस ना घरात? प्रायश्चित्त प्रकरण 3. 12 जुलै 1961. नदीचं पाणी तुफान चढलं होतं. आदल्या रात्रीपासूनच पानशेत धरणासंबंधी उलटसुलट बातम्या येत होत्या. पाणी झिरपू लागलं. मिलिटरी बोलावलीये. लष्करी सैनिक रात्रंदिवस खपत आहेत. धोका वाढला, धोका टळला. खरी परिस्थिती काय होती याची कोणालाच कल्पना नव्हती. सकाळी 7ला धरण फुटलं. पाण्याचा तो प्रचंड सर्वभक्षक प्रवाह पुण्याच्या दिशेनं सरकू लागला. तरी पुणेकर मशगूलच होते. दुकानं उघडली होती. लोक कामावर गेले होते. मैलानं अंतर कापणाऱ्या, क्षणोक्षणी जवळ येणाऱ्या भयानक जलासुराची कोणाला कल्पनाही नव्हती. 11च्या सुमारास मोरेश्वर वाड्याबाहेर पडला. नदीजवळच्या खोलगट वस्तीत वाडा होता. मुठेचं पाणी वाड्यात अनेक वेळा येऊन गेलं होतं. 1958 मध्ये तर आतल्या जोत्यापर्यंत आलं होतं. नदी तीरी पिढ्यानपिढ्या राहत आलेले आळीकर त्यांना पुराची काही धास्ती वाटत नव्हते. कामावर जाता जाता ते नदीच्या लाल भडक उसळत्या पाण्याकडे पाहत होते. नेहमीप्रमाणे मोरेश्वरनं वाड्याला बाहेरून कुलूप घातलं. आत बिराडं नव्हती. एकट्या आत्याबाईच होत्या. कुणी आलं आणि घर धुवून नेलं तरी त्यांना कळायचं नाही, म्हणून हा उपाय योजला होता. मोरेश्वर रिगल चौकात आला. चारी रस्त्यांवर बसेस थांबल्या होत्या. गवळणीच्या कारंजाखाली पाणी होतं. साहसी लोक अजूनही पुलावरून ये जा करत होते, पण आजचा पाण्याचा नूर काही वेगळाच दिसत होता. पाणी पाहायला आलेल्यांच्या चेहऱ्यावरही जरासा भयाचा भाव होता. पाणी आलं, पाणी आलं. एकच आरोळी उठली. पात्राच्या वरच्या दिशेनं पाण्याची 12-13 फूट उंच उभीच्या उभी भिंत येत होती. माणसानं कधीही न पाहिलेलं रौद्र दृश्य. ती अजस्त्र लाट पुलावर आदळली. नागाच्या फण्यासारखा फेसाचा लोट उसळला. पाणी पुलावरून वाहायला लागलं. क्षणभर स्तिमित होऊन लोक पाहत राहिले आणि मग धावाधाव सुरू झाली. पोलिसांच्या व्हॅन्स, आरडाओरडा करणारे लोक. बंद वाड्यातल्या आत्याबाईची एकदम आठवण येऊन मोरेश्वर वाड्याकडे धावत निघाला. रस्त्याच्या डाव्या हातानं पुराचं लाल पाणी फेसाळत खळखळत त्याच्याबरोबर चाललं होतं. आपण वेळेवर पोचलो नाही तर, या प्रामाणिक विचारानं त्याच्या पायांना गती दिली. पण पाहता पाहता हा विचार त्याच्या मनात विकृत झाला. समजा आपण दूर कामाला गेलो असलो तर. विष भिनायला लागलं होतं. एक संधी, एक अमूल्य संधी. एकदम त्याच्या छातीत धडधड व्हायला लागली. हातापायांना गोळे आल्यासारखी रग लागली. शरीराला दरदरून घाम सुटला. एक चित्र, एक भेसूर चित्र, एक भयानक भेसूर चित्र. पुराचा रक्तरंग त्याच्या डोळ्यांपुढे पसरायला लागला. समजा मी तिथे गेलोच नाही तर कोणाला कळणार आहे? कित्येक लोक असे कामावर गेलेत. ते नाही का दूर दूर ठिकाणी अडकून पडले. मला कोण दोष देणार? संशय सुद्धा यायचा नाही. पावलं मंदावली, आणखी मंदावली. मोहाचा सैतानी पाश त्याच्या आत्म्याभोवती घट्ट, अगदी घट्ट विळखा घालत होता. मला त्यांनी आजवर असं काय चांगलं वागवलंय की मी त्यांच्यासाठी आत्ता प्राण धोक्यात घालावा? आणि मग शेवटचा अदपात. त्या गेल्या की मला सर्व जग खुलं होईल.
स्वतंत्र, संपन्न. मोरेश्वर थांबला. त्या क्षणी त्याचा चेहरा भयानक दिसत होता. मानवतेऐवजी तिथे निर्घृण कृतघ्न पाशवी लालसा होती. आपलं अभद्र तोंड हातात लपवीत तो मागे फिरला. वेड्या वाकड्या पण नदीपासून दूर असलेल्या कोरड्या रस्त्यावरून तो फिरत राहिला. त्याचं मन म्हणजे राक्षसी विचारांच्या तांडवाचं रिंगण झालं होतं. तीव्र स्वार्थाचा थैथयाट. पानशेतच्या प्रलयकारी पाणलोटापुढे खडकवासल्याचा बंधाराही टिकाव धरू शकला नाही. एक तडाखा पुण्याला पुरेसा झाला नाही म्हणूनच की काय 2:15 वाजता दुसरी प्रचंड लाट आली. पाणी किती वर चढणारे, कुठपर्यंत पसरणारे याचा कोणाचाही अंदाज नव्हता. नदीच्या दोन्ही तीरांवरचा जवळजवळ 1 मैलापर्यंतचा प्रदेश लाल पाण्याखाली झाकला गेला होता आणि त्या पाण्याच्या कडेकडेवर एक पापी जीव घिरट्या घालत होता. कर्म तर होऊन चुकलं होतं. आता मनातल्या मनात स्वतःच्या कृत्याचं नाना रीतींनी समर्थन चाललं होतं. दुपारी 4च्या सुमारास या जलराक्षसाची भूक शामल्यासारखी दिसली. मोठ्या नाखुशीनं पाणी इंचानं मागं सरकलं. जेव्हा संध्याकाळी 7च्या सुमारास लोक आपापल्या घरी परतले तेव्हा त्यांना खऱ्या उत्पाताची कल्पना आली. वाडे, चाळी, दुकानं, घरं, सामान सुमान, दागिने, कपडे, पुस्तकं सर्व काही पाणी आपल्याबरोबरच घेऊन गेलं होतं. मागे राहिलं होतं ते एक भग्न, उजाड, अंधारलेलं शहर. अमावस्येची रात्र. वर चंद्र नाही, दिवे नाहीत, पायाखाली चिखल. ओळखीच्या खाणाखुणा धुवून गेलेल्या. लोकांना वाटा सापडेनात आणि आपली घरं ओळखू येईनात. सकाळी उभ्या असलेल्या घरांच्या जागी आता ओले, उद्ध्वस्त, चिखलानं भरलेले खळगे होते. भयभीत मनानं पुढे सरकणाऱ्या त्या लोकात मोरेश्वरही होता. तो आत्याबाईच्या वाड्यापाशी पोहोचला. बाहेरच्या भिंतीचा एक भाग पडून गेला होता. चौकटीतलं कुलूप लावलेलं दार मात्र एखाद्या भीषण थट्टेसारखं उभं होतं. मिणमिणत्या प्रकाशात मोरेश्वर आत गेला. अंधार, शुकशुकाट, कुठेतरी पाणी ठिबकल्याचा आवाज. काळसर आकाशावर घराची बाह्य रेषा मात्र अस्पष्टपणे उमटली होती, पण ती त्याला ओळखीची वाटेना. घर एखाद्या दारुड्यासारखं एका बाजूला कललेलं वाटत होतं. काही भाग खचल्यासारखा दिसत होता. त्या अंधारात पुढे जायची त्याची हिंमतच होईना. कितीतरी वेळ तो त्या काळ्या आकाराकडे पाहत उभा राहिला आणि मग मागे फिरला. अंधाऱ्या रस्त्यावरून पोलिसांची गस्त सुरू झाली होती. मध्येच त्याच्या चेहऱ्यावर प्रखर प्रकाशाचा एक जोत पडला. मोरेश्वर किती दचकला. नाव विचारलं तर त्याच्या तोंडून शब्द फुटेना, पण आळीतल्या आणखी 1-2 तिथे आले आणि त्याची सुटका झाली. अडखळत्या पावलांनी तो गल्ली बाहेर पडला. त्या रात्री पूरग्रस्तांना हवा तिथे निवारा मिळाला. शहराच्या सहानुभूतीचा ओघ खुला झाला होता. प्रायश्चित्त प्रकरण 4. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच आकाश निरभ्र होतं. रात्री कुठे कुठे आसऱ्यास गेलेले लोक आपापल्या भग्न संसाराभोवती सकाळपासूनच जमा झाले होते. चिखलाचे ढीग, दगडाविटांचे ढिगारे उपशीत होते. एखादी ओळखीची वस्तू हाती लागते का पाहत होते. पुरात आलेला चिखल सर्वत्र लेपाडला होता. विलक्षण चिकट होता. त्याला एक सडकी अशी दुर्गंधी येत होती. पुढच्या काही दिवसात याच दुर्गंधीत कुजलेल्या धान्याच्या, सामानाच्या, कागदाच्या दुर्गंधीची भर पडणार होती. पुणेकरांच्या नाकात ही घाण महिनोन्महिने राहणार होती. मोरेश्वरही दबकत दबकत वाड्यापाशी आला. दाराचं कुलूप अजून तसंच होतं. पडक्या भिंतीवरून तो आत शिरला. घराचा वरचा मजलाच्या मजला कोसळला होता. लहानपणापासून पाहत आलेल्या वास्तूची ती दुर्दशा पाहून तो जागच्या जागी हापकून उभा राहिला. पुढे जायचं त्याला धैर्यच होत नव्हतं. त्या दगडामातीच्या ढिगात काय पाहायला मिळेल याची त्याला कल्पनाच करवत नव्हती. असा त्याच्या मनाचा गोंधळ चाललेला असतानाच बाहेर आरडाओरडा झाला. एकाएकी हुल्लड माजली. पाणी आलं, पाणी आलं. एकदम धावाधाव सुरू झाली. मोरेश्वरला तर कशाचा अर्थच कळेना. काय करावं हेही सुचेना.
तोही धावणाऱ्या लोकांबरोबर वेड्यासारखा सैरा वैरा धावत सुटला, अगदी दमछाक होईपर्यंत. मन आधीच गोंधळलं होतं, त्यात आणखी हा एक धक्का. त्याची बेशुद्ध पडायचीच वेळ आली. पण शेवटी ती एक आवईच ठरली. पण लोकांचा विश्वास बसला होता, कारण आदल्या दिवशीच खडकवासलाही फुटून गेलाय हे लोकांना माहीत नव्हतं. संध्याकाळी 4च्या सुमारास मोरेश्वर वाड्यावर परत आला. पुढची सगळी दारं पाण्यानं तट्ट फुगली होती. लाथा मारून बरीच धक्काबुक्की करून ते उघडावी लागले. प्रत्येक धक्क्याबरोबर आत काहीतरी पडल्याचा आवाज येत होता आणि मोरेश्वरचं शरीर शहारत होतं. दार उघडलं आणि तो आत आला. सर्वत्र चिखल, कुबट घाण, पण त्याचं तिकडे लक्ष नव्हतं. समोरची बाजू मोकळी दिसत होती. तिकडची भिंत कोसळली होती. घरातलं बरंचसं सामान सुमान त्या बाजूनं पाण्याबरोबर वाहून गेलं होतं. खालच्या मजल्यावरच्या 5ही खोल्यातून तो जाऊन आला. राड्या रोड्याचा दगडांचा खच पडला होता, पण तेवढंच. घरात इतर काही नव्हतं. शरीराला सुटलेला घाम शर्टाच्या कोपऱ्यानं पुसत तो एका ओलसर खुर्चीवर हुश्य करून बसला. घरात काहीही नव्हतं, काहीही नव्हतं. त्याला भय वाटण्यासारखं काहीही नव्हतं. आता त्याला मदतनीस हवे होते. आपल्या दुर्दैवाला साक्षीदार हवे होते. तो तसाच बाहेर आला. आसपास इतर आळीकरही ढिगाऱ्यातून वावरत होतेच. तो एका घोळक्याकडे गेला आणि चाचरत चाचरत म्हणाला, काल काल आमच्या घराकडे कोणी पाहिलं नाही का हो? काल? एक जण त्याच्याकडे वळून पाहत म्हणाला, कोण, मोरेश्वर होय? अरे आत्याबाई कुठे आहेत तुझ्या? मी तेच तर विचारत होतो, तो रडक्या आवाजात म्हणाला. म्हणजे? सारे एकदम स्तब्ध झाले. मी काल जिमखान्यावर गेलो होतो आणि तिकडेच अडकून पडलो. नवा पूल रात्री 7 नंतर चालू झाला. रात्री इथे आलो होतो, पण सगळं सामसूम. मला वाटलं कोणीतरी त्यांना. बापरे, त्यांच्यापाशी बोलायला शब्दच नव्हते. मोरेश्वर खाली बसला आणि हातात तोंड घालून रडायला लागला. त्याचा सर्वच शोक काही खोटा नव्हता. आजवरच्या आयुष्यातले काही प्रेमाचे, आपुलकीचे प्रसंग त्याला आता आठवत होते आणि पुन्हा पुन्हा आतून उमाळा येत होता. अगदी भडभडून रडायला येत होतं. हातातली कामं सोडून लोक मोरेश्वर भोवती जमले. प्रायश्चित्त प्रकरण 5. मोरेश्वर 3ऱ्या दिवशी वाड्यात राहायला आला. 3 खोल्या त्यानं साफ करून घेतल्या होत्या. आसपासच्या घरातले अनेक बिराड करूही बेघर झाले होते. त्यांनाही मोरेश्वरनं झोपायला, राहायला जागा दिली. सर्वजण त्याचे उपकार स्मरत होते, पण मनातून तो या वाड्यात एकटा राहायला कचरत होता. माणसांच्या सहवासाची त्याला फार फार जरुरी वाटत होती. 2 दिवस गडी माणसं साफसफाई करण्यासाठी राबत होती. त्यांनी आपले भाव वाढवले होते. अर्ध्या शहराच्या सफाईला माणसं तरी कुठून आणायची? सरकारला सुद्धा बाहेरगावच्या लॉरी, ट्रक, बुलडोझर्स, डंपर आणावे लागले होते. एकेका घराच्या सफाईला गडी माणसं 100-100 रुपये मागत होती. पण मोरेश्वर तयार झाला होता. घरातले कपडे, गाद्या, धान्य, पुस्तकं सारं काही चिखलानं बरबटलं होतं. घरभर त्याचा वास पसरला होता. ते सारं त्यानं बाहेर फेकून दिलं. भिंती ओल्या होत्या. त्यातून कितीतरी दिवस पाणी झिरपत होतं. पण घर निदान राहण्यासारखं तरी झालं होतं. आणि आता त्याला पैशांची फिकीर नव्हती. आत्याबाईंच्या अपघाती मृत्यूची पोलीस दप्तरी नोंद झाली होती. त्यांची तपासणी होईल, पण आत्ताच्या वेळी ती अगदी मामुलीच राहणार. आत्याबाईंना कोणी वारस नव्हता, निदान त्याच्या माहितीत तरी नव्हता. गल्लीतले सर्वजण त्याला आत्याबाईंचा भाचा म्हणूनच ओळखत होते. ती वहिवाट आता उपयोगी पडेल. शाळेच्या आणि कॉलेजच्या प्रवेश अर्जावर आत्याबाईंनी पालक म्हणून सही केली होती. स्वतःचं नातंही लिहिलं होतं. गेले कितीतरी दिवस तो त्यांची पोस्टातल्या अकाउंटची, घरपट्टीची सर्व कामं करत होता. सर्व सुरळीतपणे पार पाडायला वेळ लागेल, पण ते होणार यात शंका नव्हती. घर, पैसा, दागिने सर्व काही त्याला मिळणार होतं. त्याचे सर्व प्रश्न सुटणार होते. त्याच्या मागच्या सर्व विवंचना दूर झाल्या होत्या. त्याला अगदी मोकळं, हलकं वाटायला हवं होतं. पण नेमकं तेच त्याला जमत नव्हतं. विशेषतः रात्रीच्या वेळी सगळा भागच अनोळखी वाटायचा. कोपऱ्या कोपऱ्यावरून गॅसच्या बत्त्या लावलेल्या होत्या.
विजेचे पोल, तारा, दिवे, मीटर सर्व काही पाण्यात वाहून गेलं होतं. पुन्हा वीज केव्हा येईल कोणाला कल्पना नव्हती. काही काही चौकातून सरकारी कॅन्टीन्स चालू होती. ओळखीच्या खुणा नाहीशा झाल्या होत्या. तिथे रात्री गेलं की क्षणभर वाटे, केवळ स्थळच नाही, काळही बदललाय. 150 वर्ष मागेच गेलो आहोत. घरात रॉकेलचे दिवे होते. सावल्या घरभर नाचत असायच्या. खाली ओल होती, भिंतीही ओलसर होत्या. सर्वत्र गारठा पसरलेला असायचा. घरातलं सामान गेलेलं, नवे आणलेले तात्पुरते कपडे, स्वतःचं घर सुद्धा क्षणभर परकं वाटावं. आणि बाहेर सर्वत्र सामसूम. मोरेश्वरकडे झोपायला येणारे खानावळीत किंवा सरकारी कॅन्टीनमध्ये जेवण खाण उरकून सावकाश येत. कधी 8 वाजता, कधी 9 वाजता. ते येईपर्यंत त्याच्या जीवाची नुसती उलघाल होत असे. 4 माणसं घरात आली, हसण्याचा, गप्पा गोष्टींचा आवाज घरात घुमायला लागला की मग त्याला जरा हायसं वाटे. त्या घरात शांतता असह्य होत होती, कारण येथली शांतता निराकार, निर्विकार अशी नव्हती. त्या शांततेच्या गर्भात, त्या काळोखाच्या कोशात काहीतरी होतं, विकारी, तामसी. घरातलं सर्व वातावरणच एका सूक्ष्म, तरल अशा रागाच्या, विरोधाच्या, अनिच्छेच्या भावनेनं भारलेलं आहे असं त्याला भास व्हायचा. कोणाच्या तरी इच्छेविरुद्ध आपण इथे राहतो, कोणाच्या तरी हक्काच्या वास्तूवर आपण अतिक्रमण केलेलं आहे अशी टोचणी मनाला सतत लागलेली असायची. मनातलं मूक समर्थन, मनातल्या लंगड्या सबबी यांचा इथे काही उपयोग नव्हता. ही जाणीव त्याही खालच्या पातळीवर जात होती. जागेपणीच केवळ नव्हे तर निद्रावस्थेत सुद्धा. स्वप्न भयानक, विलक्षण, अंगावर काटा आणणारे, शरीर घामानं निथळून सोडणारे, श्वास छातीत रोखणारे, काळीज आत अगदी उलट पालट व्हावं इतकी भेसूर. 1-2दा तो किंचाळत जागा झालाही. एक स्वप्न तर त्याला फार वेळा पडायचा. कोणती तरी एक अंधारी, अप्रकाशित जागा, पाण्यानं भरलेली, पाणी वाहणारं नाही, साचलेलं, मातट, कुबट वास. त्या डबक्यात मोरेश्वर आलेला. कुठून आला, कसा आला याचं स्पष्टीकरण नाही. तो त्या पाण्यात होता आणि कशापासून तरी दूर राहण्याचा प्रयत्न करत होता. त्या वस्तूचा त्याला ओझरताच असा 1-2दा स्पर्श झाला होता आणि वेडेवाकडे हात मारत तो झपाट्यानं दूर झाला होता. पाण्यात जे काही होतं ते नुसतं तरंगत होतं का, पोहत होतं का, त्याचा पाठलाग करत होतं, त्याला कल्पना नव्हती. सुजलेले, फुगलेले, काळे निळे हात, बिन डोळ्यांचा चेहरा, स्वतःभोवती सावकाश फिरणारं ते अजस्त्र शरीर. भीतीनं किंचाळत तो दूर झाला होता आणि किंचाळत जागा झाला होता. किंवा तो एखाद्या बंद अंधाऱ्या खोलीत असायचा. दार कुठे आहे त्याला माहीत नसायचं किंवा सापडत नसायचं. दार शोधून खोली बाहेर पडण्यासाठी त्याची प्राणांतिक धडपड चाललेली असायची, कारण खोलीत आणखी काहीतरी होतं, आंधळं, बिन डोळ्यांचं. ते त्याला पकडायचा प्रयत्न करत होतं. त्याच्या हालचालींचा आवाज येत नव्हता. आवाज येत होता तो फक्त एका काठीचा. ठक 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 ठक. त्याच्या दिशेनं अचूकपणे येणारा आवाज. एकदा तो काठीचा आवाज अगदी जवळ आला होता. त्याच्या अंगाला एक गार, मऊ, ओलसर, लिबलिबीत हाताचा स्पर्शही झाला होता आणि मोरेश्वर किंचाळत जागा झाला होता. त्याला स्वतःच्या या स्वप्नांचा उगम कुठे होतो ते पुरेपूर समजलं होतं. बाकीचे त्याच्या रात्रीच्या ओरडण्याची, लोकांना घाबरवण्याची थट्टा करत तो ती मुकाट्यानं ऐकून घेत असे. त्याला मनात वाटे ही थट्टा असली तर ही जीवघेणी थट्टा आहे, पण उघड बोलायला त्याला तोंडच नव्हतं. पण असं दिसलं की जसजसे दिवस जात चालले तसतसा या घरातला हा अनिष्ट प्रभाव इतरांनाही जाणवायला लागला. दिवसागणिक ते जास्त जास्त अस्वस्थ व्हायला लागले होते. रात्र उलटत जाई तसा त्यांचा आवाज दबकल्यासारखा यायला लागे. रात्रीचे थट्टा विनोद कमी झाले. दिलखुलास हसायला मन तयार होईना. सर्वांच्याच मनावर एक अदृश्य दडपण आलं होतं. या घरात काहीतरी दबा धरून बसलंय, काहीतरी वावरतंय. ते सर्वजण त्या आळीतच राहणारे होते आणि मोरेश्वरची आत्याबाई पानशेतच्या पुरात सापडून मरण पावली हे सर्वांनाच माहीत होतं. मृत्यूशी संबंध आला की मनावर दडपण येतच, आणि त्यात मृत्यू जर असा अपघाती, अकाली, भयंकर रीतीने आला असेल तर मग विचारायलाच नको.
मोरेश्वरची रोज रोज चालणारी थट्टा मस्करी मात्र जरा कमी झाली. प्रायश्चित्त प्रकरण 6. पुण्यात शाळा आणि कॉलेज यातून निर्वासित केंद्र उघडली होती. ज्यांची इतरत्र कुठे सोय होऊ शकली नाही असे लोक या केंद्रातून राहत होते. प्रतिष्ठेच्या, मोठेपणाच्या, शालीनतेच्या सर्व कल्पना गुंडाळून ठेवाव्या लागल्या होत्या. मोरेश्वरच्या घरात राहणारे लोकही आता केंद्रावर जायचा विचार करत होते. एका रात्रीत बेघर झालेल्या लक्षावधी लोकांची सरकारला काहीतरी सोय करणं भागच होतं. त्यांच्यासाठी शहराजवळ तात्पुरते निवारे बांधण्याच्या योजना आखल्या जात होत्या आणि जे लोक केंद्रात राहत असतील त्यांना या योजनात अग्रहक्क मिळणार हे खास. हेही एक कारण होतं. पण खरं म्हणजे त्यांना या घरात दिवसेंदिवस जास्त बेचैन वाटायला लागलं होतं. मोरेश्वर घाबरला होता हे तर उघडच होतं. कदाचित इतरांची भीती संसर्गजन्य असेल, कदाचित एखाद्या अगम्य मार्गानं त्यांना इथल्या विषारी अस्तित्वाची जाणीव झाली असेल. काय असेल ते असो, त्यांनी आपले विचार स्वतःशीच ठेवले, मात्र येथून हलण्याचा आपला बेत त्यांनी जाहीर केला. मोरेश्वरच्या कानी हे आलं आणि त्याची भीतीनं गाळणच उडाली. या लोकांच्या आधारावर तो इतके दिवस इथे कसा बसा राहत होता, पण आता एकटा कसा काय राहणार? आणि त्याच्यासाठी तर दुसरी जागाही नव्हती. आत्याबाईंचा वारस म्हणून सक्सेशन सर्टिफिकेट मिळायला अजून अवकाश होता. कायद्याची चक्र अत्यंत मंद गतीनंच फिरणार. पुण्यात दुसरी जागा घेऊन राहायचं म्हटलं तर भाडं परवडणारं नव्हतं. भाडी एकदम भरमसाठ भडकली होती. त्याचा पगार असा कितीसा पुरणार? आत्याबाईंची कॅश होती, पण तिला अजून हात लावता येत नव्हता. घर विकता येत नव्हतं. दुरुस्तीसाठी बँकेनं कर्ज दिलं होतं, ते सुद्धा मोठ्या मिन्नतवारीनं आणि घराच्या तारणावर. इतर कोणाकडून ॲडव्हान्स घेऊन बांधून काढावं तर तीच अडचण होती. तो हे घर सोडून जाऊ शकत नव्हता. त्यानं बाकीच्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिथे त्याचे शब्द अडखळत येत होते आणि त्याच्या सोयीसाठी ते स्वतःचं नुकसान थोडंच करून घेणार होते. त्यांचा विचार पक्का झाला होता. ज्या दिवशी ती सर्व मंडळी गेली त्या संध्याकाळी मोरेश्वर 7च्या सुमारास घरी आला. हात तोंड धुवून कपडे बदलून तो बाहेर पडला. खानावळीत जेवण केलं. 8:30 वाजले होते. एकट्यानं त्या घरात परत जायचा विचार मनात कसासाच वाटत होता. परत जावं तर लागणारच होता. पण तो क्षण मोरेश्वर शक्य तितका लांबणीवर टाकत होता. त्याच्या मनात सिनेमाची कल्पना आली. फारसा विचार न करता तो सिनेमाला गेला आणि रात्री 12च्या सुमारास परतला. नदीकाठचा पडका आणि अंधारा भाग येताच त्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली. भीती वाटत होती आणि मनाच्या या कमकुवतपणाबद्दल स्वतःचा रागही येत होता. रस्त्यावरून रहदारी अशी फारशी नव्हतीच. त्यातून एखादा येताना दिसला तर तेवढ्यापुरते मोरेश्वरचे खांदे ताठ होत, पावलं जोरात पडत. पण हा कोणी दूर गेला की परत त्याचे खांदे थकल्यासारखे खाली येत, पावलं जड होत, एखादं जड वजन लावल्यासारखी रस्त्यावरून फरफटायला लागत. पण कितीही सावकाश चाललं, कितीही वेळ काढला तरी शेवटी त्याचं घर आलंच. रात्रीतला एक काळा आकार, आतल्या मिणमिणत्या दिव्यांनी अंधुकपणे उजळलेले चौकोन. पडक्या कंपाऊंडमधून मोरेश्वर आत आला. दाराचं कडी कुलूप काढलं, दार उघडलं आणि घरात पाय ठेवला. घरात शांतता कशी एखाद्या डोहासारखी भरून राहिली होती. काही वेळ तो दारापाशीच उभा राहिला आणि मग त्यानं दार लावलं. दार अपेक्षेपेक्षा जास्त जोरानं आपटलं. तो आवाज रात्रीच्या शांततेत घरभर घुमून गेला. त्या दणक्याचा कंपही भिंतीतून पसरत गेला असला पाहिजे, कारण त्या धक्क्यानं आतल्या खोलीत काहीतरी टप्प असा आवाज करून खाली पडला. त्या आवाजानं मोरेश्वरच्या पोटात एकदम भीतीचा गोळाच उठला. थरथरत्या शरीरानं श्वास रोखून तो होता तिथेच उभा राहिला. मनावरचा ताण ढिल्ला व्हायला कितीतरी वेळ लागला. मग त्याला स्वतःचा मूर्खपणा समजून आला. असं भीती वाटण्यासारखं या घरात काय आहे? एवढ्याशा साध्या सुध्या आवाजाला जर तो क्षणोक्षणी दचकायला लागला, भ्यायला लागला तर त्याचं कसं होणार? हे सारे त्याच्या मनाचे खेळ होते. आत्याबाईंच्या मृत्यूला तो कारणीभूत झाला होता, निदान त्याची तरी तशी समजूत होती. तो प्रत्यक्ष पाहण्यातून त्यांना त्यांच्या असहाय्य अवस्थेत वाचवू शकला असता का नाही याची त्याला शंकाच होती.
पण गुन्हा केल्याची ही भावना त्याच्या मनात घर करून बसली होती यात शंका नव्हती. त्याची रात्रीची वेडी वाकडी स्वप्न, आत्ताचं मनावरचं हे भीतीचं सततचं दडपण, सारं काही या भावनेतूनच निर्माण होत होतं. त्याला कशाची भीती वाटत होती? आत्याबाईंचा पार्थिव देह तर पाण्याबरोबर केव्हाच कुठच्या कुठे वाहून गेला होता. या घरात आता काय होतं? त्याला कशाची भीती वाटत होती? आत्याबाई एखाद्या भूत पिशाच्याच्या रूपानं त्याच्यावर सूड उगवायला येणार होत्या का हे घर झपाटणार होत्या? थकलेलं शरीर, अंध डोळे, काठीचा आधार, साध्या भाबड्या आत्याबाई. त्यांची अशा भयानक घातकी भूमिकेत त्याला कल्पनाच करता येईना. दोन्ही कल्पना अगदी विसंगत होत्या. जी गोष्ट अशक्य होती तिचीच आपण धास्ती घेऊन बसलो होतो त्याला वाटलं. जरा स्पष्ट विचार करताच मनावरचं भीतीचं दडपण बरचसं कमी झालं होतं. प्रायश्चित्त प्रकरण 7. मनाची एवढी खात्री पटवली तरी झोपताना दिवा मालवायची त्याची हिंमत झाली नाही. अंथरुणावर पडल्यावर झोपही लवकर येईना आणि मध्येच एकदा डुलकी लागली आणि त्यात भयानक स्वप्न पडलंच. स्वप्नात एक हातच तेवढा दिसला. सुजलेला, फुगलेला, निळा काळा पडलेला हात. बोट तरारून फुगली होती. असा हा लठ्ठ हात जमिनीवरून त्याच्या रोखानं सरपटत येत होता. एखाद्या आंधळ्या जनावरासारखा. वासावरून माग काढत 2 इंच पुढे, परत स्तब्ध, परत 2 इंच पुढे. तोंडाचा आव असूनही मोरेश्वरच्या तोंडून आवाज निघत नव्हता. नुसती हवाच भात्यासारखी बाहेर फेकली जात होती. हात त्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आणि हिसका बसून त्याला जाग आली. विस्फारलेल्या डोळ्यांनी तो आसपास पाहू लागला. गादीवर काहीतरी जाडसर निळं पांढरं दिसलं. काही विचार न करता त्यानं ते एकदम लाथाडलं. तो चादरीचाच एक भाग होता. कितीतरी वेळ तो धापा टाकत बसला आणि मग थकून त्यानं परत डोळे मिटले. पण झोप दूर ती दूरच राहिली. रात्रीच्या जागरणाचा शिणवटा दुसऱ्या दिवशी चांगलाच जाणवला. ऑफिसमध्ये 1-2दा पेंगाही आल्या आणि त्याबद्दल त्याला काही शब्द ऐकून घ्यावे लागले. जागरणानं आणि मनातल्या चिडचिडीनं त्याचं डोकं दुखायला लागलं होतं. येता येता कडक चहा घेऊन आणि सिगारेट शिलगवून तो घरी आला. डोळ्यांवर झोप इतकी आली होती की केव्हा एकदा जेवण उरकतो आणि बिछाना गाठतो असं त्याला झालं होतं. खानावळीत त्यानं अगदी 7:30ची पहिली पंगत गाठली आणि जेवण उरकून 8ला तो घरी हजर झाला सुद्धा. रात्र उलटत चालली तशी मनावरची गुंगी कमी व्हायला लागली होती. बिछाना वगैरे तयारी करेपर्यंत डोळ्यावरची झोप पार उडाली होती. टक्क डोळ्यांनी छताकडे पाहत तो कॉटवर पडला होता. आजची रात्र ही कालच्या रात्रीसारखीच बिना झोपेची घालमेलीची जाणार की काय? त्याला एक भीतीयुक्त शंका यायला लागली. मस्तकात आत खोल कुठेतरी वेदना परत जन्माला आली होती. नाडीच्या प्रत्येक ठोक्याबरोबर वेदनेची वर्तुळं पसरत जात होती. बाहेरच्या अंधारात निसर्गाचं अवाढव्य चक्र सावकाश उलटत होतं. घड्याळाची संथ निर्विकार टकटक चालली होती. 9 वाजले. 9:30, 10, 10:30. मोरेश्वर वर पाहत पडला होता. झोपेचा विचार सुद्धा अशक्य होता. पण शरीरावर एक प्रकारच्या शिथिलतेचा पगडा बसला होता. काही करावं अशी इच्छा सुद्धा होत नव्हती. एक अगतिकता आली होती. मनाचं तारू काल प्रवाहावर मोकाट सुटलं होतं. जी प्रवाहाची दिशा तीच त्याची दिशा. जाणीवेचे पाश आखडले होते किंवा सैल पडले होते. बाह्य जगाची जाणीव अस्पष्ट होत चालली होती. कालप्रवाहात गटांगळ्या खाणारं एक असहाय्य मन. अंधारी रात्र, एक मिणमिणता दिवा, एका मनाचा जागता पहारा. शरीर म्हणजे एक कोळपणारा निखारा, आज मंद मंद होत चाललेला. धग आणखी कमी झाली, आणखी कमी झाली. सुषुप्तीच्या रेषेवरची एक दोलायमान अवस्था. नधड जागृती, नधड निद्रा. दिवस आणि रात्र यांच्या सीमा रेषेवरच्या संधी प्रकाशासारखी अर्ध अवस्था. ठक ठक ठक. काळाच्या अस्पष्ट खुणा. शेजारीच कुठेतरी एक आवाज होत होता.
कशाचा, कसला, त्याला काही व्याख्याच करता येईना. शेजारी नव्हे, शेजारच्या खोलीत, पण कशाचा आवाज. शरीराची जाणीव आणखी अस्पष्ट झाली. मनाचे पाश आणखी सैल झाले. काळाचा हिसका आणखी जाणवू लागला. मागे पुढे, मागे पुढे, पुढे नाहीच, मागे, आणखी मागे, आणखी मागे. प्रकाशावर एक धूसरपणा आला. प्रकाश आणि तो यामध्येच काहीतरी होतं. मळकट गढूळ हवा शक्य होतं, कारण आता खोलीत दुर्गंधीही यायला लागली होती. हा वास त्याच्या ओळखीचा होता. पुराच्या पाण्याचा वास, सडलेल्या कुजलेल्या पदार्थांचा वास. निरुद्धतेच्या पाशात सापडलेलं शरीर थरथरायला लागलं होतं. धोक्याच्या खुणा मेंदूला समजल्या होत्या. रक्तप्रवाहात ॲड्रेनलिन ओतलं जात होतं. श्वासोच्छ्वास आणि नाडी वेगानं दौडायला लागली होती. पण मनाभोवती आवळले गेलेले पाश खरकचून ताणले गेले होते. एक जीवघेणी निष्क्रियता आपला अंमल चढवू पाहत होती. खोलीतली हवा इतकी गढूळ झाली की दिवाच अस्पष्ट होऊन गेला. या कुंद, दुर्गंधीयुक्त, भारलेल्या अर्धप्रकाशात मोरेश्वर डोळे फाडफाडून पाहायचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यांना दिसलं तर काहीच नाही, पण कानावर एक आवाज मात्र आला. ठक ठक ठक. शांतता. पुन्हा जरा वेळानं ठक ठक ठक. एक ओळखीचा आवाज. पुन्हा कधीही जो आवाज कानावर येणार नाही अशी त्याची खात्री झाली होती, तो हा आवाज. आत्याबाईच्या काठीचा आवाज. एक क्षणभरच त्याच्या मनात एक वेडी आशा तरळून गेली. हे एखादं स्वप्नच असावं. पण त्या प्रखर अनुभवाच्या भीषण जहरी सत्यतेच्या चटक्यासरशी या सर्व भाबड्या आशा जळून खाक झाल्या. नाही, हे स्वप्न नव्हतं. एकतर हे सत्य होतं किंवा त्याला वेड लागत होतं. दोन्ही बाजूंना सत्यानाश. टक टक टक. पुन्हा शांतता. जरा वेळानं ठक ठक ठक. मोरेश्वरच्या चेहऱ्यावरून, मानेवरून घाम निथळत होता. डोळ्यांना सारखी भोवळ आल्यासारखी वाटत होती आणि तो आवाज येत होता. खोलीच्या दारापाशी आला आणि खोलीत आला. नुसता आवाज नाही, आवाज करणारी काठी होती. ती काठी हातात धरणारं काहीतरी होतं. आधी तो निळसर पांढरा सुजून टर्र फुगलेला हात दिसला. त्या मागोमाग हत्तीच्या पायासारखा फुगलेला पाय आला. त्या मागोमाग बोजड बेडब फुगलेलं शरीरही आलं. शरीरावर ठिकठिकाणी मातट ओलसर डाग होते. ठिकठिकाणी काटक्या, गवत, शेवाळ आणि पानं चिकटली होती. केस मोकळे होते. काही पांढऱ्या बंद डोळ्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्याला तो चेहराही शेवटी दिसला, कारण ठक ठक वाजणाऱ्या काठीनं त्याची दिशा घेतली होती. इतक्या दिवसांचं स्वप्न आता सत्यसृष्टीला येऊन भेडलं होतं. आजवर कितीतरी वेळा तो असा बंद अवकाशात सापडला होता आणि त्याच्या पाठलागावर असंच एखादं विद्रूप ध्यान येत होतं. पण या स्वप्नातून तो अगदी शेवटच्या क्षणी जागा झाला होता आणि वाचला होता. पण आता 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 तो कुठे जाणार? आता कसा वाचणार? ही बंद खोली खरी होती. हा हिडीस आकार खरा होता. ओरडू म्हटलं तर छातीत श्वास राहत नव्हता. श्वासाचे हुंदके होऊन बाहेर पडत होते. तोंडाचे स्नायू वासलेलेच राहिले होते. हा ताठपणा सर्व शरीरावरच पसरला होता. शरीर लाकडासारखं ताठ आणि निर्जीव झालं होतं. आणि मग हे का होतंय याचा मोरेश्वरला प्रखर साक्षात्कार झाला. त्याचा गुन्हा, त्याचं पाप मानसिक होतं. त्याचं हे प्रायश्चित्त होतं. आत्याबाईंचं मृत शरीर पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेला, तो मनाशी म्हणाला होता आणि एका अनभिज्ञ सुरक्षिततेच्या भावनेत वावरत होता. मनात पश्चात्तापाचा, चूक केल्याचा विचार आला. शुद्धीच्या कडेवर लटपटणाऱ्या मनात देवाच्या प्रार्थनेचे काही असंबद्ध विचार आले, पण तो पश्चात्ताप नव्हता. ती भीती होती, दारुण भीती होती. ठक ठक
ते जवळ येतच होतं. ठक ठक ठक. अनिश्चित फरफटणारी पावलं, पण जवळ, इंचानं जवळ. सडक्या वासाचा एक भपकारा त्याच्या उघड्या तोंडावर आला. पोट आतून अगदी उमाळून आलं, वांती होणार असं वाटलं. डावा हात पुढे करून ते जवळ येत होतं. टर्र फुगलेला हात हवेत हालणारा, त्याचा चेहरा शोधणारा. हात एकदा तोंडाजवळून गेला आणि मग तो ओला गार जहरी स्पर्श त्याच्या गालाला झाला. विजेचा धक्का बसावा तशी त्याची सारी गात्र एकदम आखडली. सहनशक्तीची सीमा संपत आली होती. हालचाल अशक्य वाटत होती. तरीही हालचाल होत होती, एक प्रकारची आंधळी, प्रतिक्षिप्त, अनैच्छिक हालचाल. शरीरातला शक्तीचा शेवटचा साठा वापरला जात होता. विझण्यापूर्वी ज्योत एकदा उजळून निघावी तसंच. मोरेश्वर कॉटवरून धडपडत खाली पडला आणि धावायला लागला. सुटकेसाठी एक आंधळा आटापिटा. खोलीतलं वातावरण जड गढूळ झालं होतं. दिवा सुद्धा एखाद्या उदबत्तीच्या लाल ठिणगीसारखा दिसत होता. त्या प्रकाशात इतर काय दिसणार? दिशांचा अंदाजही गेला होता. मोरेश्वर अक्षरशः एखाद्या आंधळ्यासारखा खोलीभर चाचपडत धडपडत होता. एक क्षणभरच दम घेण्यासाठी थांबला तरी जवळच कुठेतरी तो आवाज येत होता. पुन्हा आंधळी धावपळ सुरू. या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात, या भिंतीपासून त्या भिंतीवर. स्वप्न सत्यसृष्टीत साकार झालं होतं. मागे अनेकदा या धोक्याची पूर्वसूचना मिळाली होती. त्यांनी इथे राहायलाच नको होता. धडपड, तडफड, धावपळ, दमछाक, काळोख, भीती, जीवघेणी भीती. कारण एक दोनदा तर तो खोलीतच कशावर तरी आपटला. ओलं, गार, लिबलिबीत, काहीतरी भयंकर घाण वास येणार. किंचाळत तो वेडावाकडा मागे सरकला. सत्याचा आणखी एक पडदा उलगडला. जीवाचं आणखी एक सालपट उकललं. एक दारुण साक्षात्कार. त्याची खात्री झाली की ज्यावेळी घरात पाण्याचा लोट शिरला त्या शेवटच्या क्षणी अंध दुबळ्या आत्याबाईंनी बचावासाठी अशीच असहाय्य आंधळी धडपड केली असेल. खोलीतला पाठलाग चालूच राहिला. प्राणभयानं वेड्यासारखा धावपळ करणारा, दमानं, भीतीनं अर्धमेला झालेला मोरेश्वर आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून अबोलपणे येणारं काहीतरी. एक अर्धमृत शरीर आणि एक मृत आविष्कार. कोणत्या पायऱ्यांनी मोरेश्वर मानवता मागे टाकत गेला हे त्याचं त्यालाही उमगलं नाही. शेवटी तो हातापायांवर रांगत होता, तोंडानं कुंथत होता, हुंकार देत होता आणि मग त्याही नंतर तो जमिनीवर सरपटत होता आणि तोंडातून फिसकारल्यासारखा आवाज येत होता. घटनांना पीळ बसत गेला. वेदनेचा स्वर उंच उंच गेला. एक काळी, प्राचीन, पापपुण्यातली, जीवन मृत्यूतली झटापट. रात्री केव्हा तरी सर्वत्र शांतता झाली. ही शांतता एकाच आवाजानं भंगत होती. घड्याळाची टिक 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 टिक. जेव्हा खोलीचं दार फोडलं तेव्हा त्यांना मोरेश्वर मृतावस्थेत दिसला. पण तो खरोखर ओळखूच येत नव्हता. त्याचे कपडे फाटले होते. शरीरावर असंख्य ठिकाणी खरचटल्याच्या लहान मोठ्या जखमा होत्या. सर्व शरीरभर माती, कचरा लागला होता. पण हेही अर्धवटच आहे. खरा बदल त्याच्या चेहऱ्यात झाला होता. सताळ उघड्या डोळ्यात बुबुळं जवळजवळ दिसेनाशी झाली होती. चेहरा इतका विकृत झाला होता की त्यावरचा मानवी साचाच पुसल्यासारखा झाला होता. खोलीत त्याच्याखेरीज दुसरं कोणीच नव्हतं. त्याच्या हाताशेजारी फक्त एक जुनी, पाण्यात भिजून फुगलेली लाकडी काठी होती. प्रायश्चित्त. लेखक नारायण धारप.